हा काल रात्री काय विश्वदीपचं मावशीचं गाव दाखवता आलं नाही, बट आज सकाळी इथं मस्त देऊळ आहे. इथे गाडी आम्ही पार्क केली होती काल. आणि BMW कुणाची आहे विचार ना विश्वदीप, एक राऊंड देतील का विचार. X1. आणि इकडे खालच्या घरी हा X1 आहे रे. X7 X8 आली. आणि इकडे आहे त्या बाजूला लास्टच्या बाजूला जे विश्वदीपच्या मावशीचं घर. रात्री काय अंधारात दिसलं नाही. आणि क्यूट क्यूट पोरी गुड्डी. तुझं शिवदना तुझं जिया जले. मस्त इकडे बैल बिल आहेत विश्वदीपचे. आणि इकडे थोडी तयारी चालली आहे. काल मस्तपैकी काल झोपलो आम्ही. तर मित्रांनो आताच नाश्ता पाणी एकदम मस्तपैकी झालेला आहे. विश्वदीपचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे मस्त एकदम त्यांनी सोय बी केली. कांदा पोहे आणि चहाचा कार्यक्रम झाला. आणि आता मेन म्हणजे आम्ही आंघोळ करायला गेलेलो. हो, आणि आंघोळ करून एकदम फ्रेश वाटतं. हे विश्वदीपच्या मावशीचं गाव बघू शकता, खूप मस्त वाटतं एकदम. इकडे रोड पण खूप मस्त झालेत. आता नवीन ताजे वाटतात, एक नंबर. आणि आता चाललोय ते विश्वदीपच्या मूळ गावी. कुठलं गाव? घरात घर. नाव थोडं एकदम खतरनाक आहे. माझ्या गावचं नाव घरात घर आहे. आपण तिकडे चाललेलो आहे. बघू. आणि इकडे हे सगळे उसाचेच आहेत ना. ते ऊस थोडी आहे, मका आणि उसाची एकदम मस्तपैकी शेती इथे बघायला भेटते जागोजागी. मस्त आहे एकदम, गाव छान आहे. सो आता विश्वदीपचं गाव कसं आहे ते बघू पुढे. स्टे ट्यून्ड गाईज. हे गाव चालू झालं. जाऊ दे. आता इथे मस्त एंट्री विश्वदीपच्या गावी. इथं काय रे? सुर्वेवाडी. अच्छा, नवनाथ सुर्वे हे विश्वदीपच्या पप्पांचं नाव. मस्तपैकी एकदम एंट्री. गावात कोण आले भेंडे यांनी काय भारी बनवलंय घर आत. आणि जवळ आहे मग इथून एकदम. राईट. विश्वदीपच्या काकी. यो कोण रे? हे माझे दादाचे मुलं आहेत. हा आरुष आणि ही वृंदा. आणि माझी काकी समोर जाते. हे वृंदा ना. मग हा काय असतो? का रे असतो? अरे हे रिंदाच नाव आहे ना तुझं? मग असतो का तो? आता चालू आहे ना भाई. मग काकी आम्ही युट्यूबला टाकतोय. बघा म्हण. आता इकडे आम्ही आमच्या घरी येतोय. विश्वदीप सगळी इन्फॉर्मेशन देतोय. कधी पण तुम्हाला विश्वदीपच्या गावी यायचं असेल कॉन्टॅक्ट टीम. बघा आता हे पुढचं घर. हे वाला घर. अरे मस्त. दादा येते सगळी पुढच्या आठवड्यात येतील ना. आता परत मला यायला लागेल. हे आता घरी पोचलेलं आहे. तिथे खोलू लॉक. विशू काका कोण? विशू दादा की काका? विश्वदीपच्या घरी मस्त एकदम मस्त आहे रे बाई. इथे कोण असतं मग आता? छान आहे. भाऊ बाकी सगळं आणि रिंदा असते. वृंदा आणि आरुष.
आरुष गेलं पाणी आणायला. तर पाणी आणायला गेलं नाही. असू दे असू दे थांब. इथे बनवतो आम्ही तिथे. पोरं वगैरे सगळे विहारात झोपायचे. हे बघ हे वावर त्याच्या खालचं 3 वावर कंटिन्यू. आणि इकडे खेळत बिळत असेल ना क्रिकेट. हा तिथून खेळतो. हे वावर पूर्ण 6 असं मस्त मस्त एकदम. गावची मजाच. हे बघ इकडे पूर्ण राईस ना? वगैरे. राईस काय राईस? भात आता भात शेती. भात शेती. हे काय ही भात शेती नाही, हे काहीतरी वेगळं आहे. हे आता गहू लावले वाटतं. हे काय भाई सांग तू. गहू नक्की की भात शेती आहे? भात तर नाही आता. हे बघ हे आपले लाईन. हा आणि आतमध्ये पण आहेत 2-3. अरे हे असंच असतं आमच्याकडे पण. या मळ्या रोटर भेंडी कुठून घुसवायला लागतं? इथून घुसून असं उचलून. हा तो नाहीतर मग तिथून फोडून. हे आता आपलं आलोय मंदिराकडे. विश्वदीपच्या गावचं मंदिर आहे. आणि आणि तिकडे वरती ज्या पवन चक्क्या दिसते तिकडे आम्ही जाणार आहे थोड्या वेळाने. एकदम वरती टोकाला. हा एकदम टोकाला जाणार आहे. तिकडे एक पवन चक्की बघू शकता मस्तपैकी. हवा किती आहे. नाईस. एवढी हवा नाही. हा आणि काय काय बोलतो तू? मी तर एकदा आम्ही दोघं गेलेलो. कुठे? तिकडं आमच्या शाळेच्या वरती डोंगर बघायला मागतो. काय बोलतो? खरंच शाळेचे सगळे. हा. राहिलेलो. आणि आपण खाली गेलो ना काय तर सांग. अरे वडा नाही आहेत. वडा पहिलं पाणी होतं आता नाही. ओढा नाहीये पाणी. कारण की आता काय उन्हाळा आहे. ओढा आहे तिकडे खाली. हा इथे आम्ही खेकडे पकडायला इथून पूर्ण हा ओढा पूर्ण पकडत पूर्ण डोंगरावरती जायचो. तुम्हाला वरतून खाली एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. पहिला वडा बघूया का? नाही आता पहिले इथे बघू मग मंदिरात पाय पडून येऊ. मंदिर पण एकदम मस्त आहे एकदम. हे एक आणि तिकडे पण एक मंदिर आहे 3रा. कुठे? त्या साईडला आहे. अरे वाजव. अरे चेतन हे आता काम केलं मंदिराचं. हा का? छान आहे. शाबाश. अरे आत नाही जायचं. एकदा इथे साप आलेला माहिती आहे का? हा का रे आत नाही जायचं? साप असतो है ना? अरे नाही तसंच. पावसाळ्यात असेल ना रे पाणी. आपण वडा बोलतो पण मुंबईमध्ये वॉटरफॉल बोलतो. आणि ते एकदा मला एवढा खेकडा घावलेला. केवढा? एवढा. काय बोलते एवढा? काळाच्या काळा. हा मस्त. पकडतो तू? नाही. हा गेला बाबा उतरत होती तेव्हा. बाबा पकडणारच होती तेव्हा तो त्याच्या आधीच गेला. पिंपळाचं झाड ना रे. अरे आमच्या दादांना इथेच हे केलेलं. काय आतनं जायचं का? अरे काय बोललास तू? चल. नाही काय बोललास? कोण बनूनच राहणार असं वाटतं. तर आता आम्ही आलोय ओढ्याच्या ठिकाणी. हे बघा हे गावाला ह्याला बोलतात वडा. पण मुंबई हेच वरती जाऊन आहे ना वॉटरफॉल बनतं. मुंबईचे लोक ह्यालाच वॉटरफॉल बोलतात. गावचे लोक काय बोलतात? ओढा. काय बोलतात? काय बोलतात? वडा. वडा आणि पाव. ओढा. तर पुढे झालं तुम्ही जाणार आणि इथले किस्से विश्वदीपचे काहीतरी खतरनाक आहेत. खेकडे इकडे पकडायचा. इकडे मी रात्री एवढं पाणी असायचं त्याच्यामध्ये मी खेकडे पकडायला यायचो. फुल हेच कंटिन्यू करत वरती डोंगरावरून.
आणि खेकडे पकडून रिटर्न घरी. मस्त गावची मजा वेगळी. तू पकडतो का नाही खेकडे? पहिले पावसाळा होता तेव्हा कितीच खेकडे होते तर. सगळ्या आईने सोडली. आता पाऊस येईल तेव्हा खेकडे पकड आणि मुंबईला पाठव. चालेल. पहिला तरी एवढं पावसाळा आता आपण जातोय तिकडे त्या पवनचक्कीकडे. ते वरती बघा, जरा हवा कमी आहे. हवा जरा कमी आहे, पण संध्याकाळचं लग्न आहे तर आम्हाला आताच ऑप्शन नाहीये, आताच जायला लागेल वरती. आणि संध्याकाळी एक नंबर अजून. चिंटूला आणि अजून एक पोरगी आहे वृंदा म्हणून. वृंदा. त्रिशा कोण रे मग? त्रिशा नाहीये, अच्छा वृंदा. वृंदा. हा मस्तपैकी जरा खूप खूप वर्षांनी असं गल्ली क्रिकेट खेळलो. थोडा पोरांसोबत मस्त बॉक्स टाईप. गावची आठवण आली एकदम. मस्त वाटलं. सो चला आता गाडी घेऊ आणि पुन्हा विश्वदीपच्या मावशीच्या घरी जाऊ. तिथे लग्न आहे. चला मजा येते थोडी. गावाला वाईब्स आहेत त्या घेता येतात. मस्त एकदम क्रिकेट विकेट खेळलो खूप दिवसांनी वर्षांनी. फिलिंग्स असं थोडा घाम वगैरे आलाय. मस्त AC चालू करू आणि जाऊ आता लग्नाच्या घरी. सी यू गाईज. व्हिडिओ आम्ही हा पूर्ण रूट पळायचो रनिंग मध्ये. जवळजवळ 5-6 किलोमीटर आतापर्यंत झालंय ना. हा, इकडून विश्वदीपच्या गावाकडून फौजी खूप सारे तयार होतात. त्याच्यामुळे रनिंग आणि फिजिकल फिटनेस इकडे जास्त इम्पॉर्टन्स दिले जातात. येस एक्झॅक्टली. विश्वदीपची फिटनेस बघू शकता तुम्ही. आणि त्या पवन चक्क्या तुम्हाला दिसत आहेत तिकडे जाणार आहोत ना आपण. येस. थोडासा आता उन्हाचा टाइम आहे त्यामुळे थोडं करपलेलं ऊन आहे. पण इकडे संध्याकाळी आपण बिझी आहे. आम्ही बिझी आहे. इकडचे नजारे खूप वेगळे असतील. आणि आता आम्ही घरी गाडी घेऊन गेलो तर आम्हाला इकडे तिकडे पळवतील. त्यापेक्षा आम्ही बेस्ट ऑप्शन विचार केला की गपचूप येऊन इथे वरती बसावं निवांत. हा मस्तपैकी इकडे टोकावर येतं तिथे वडापावचं एक मस्त छानसा सेंटर आहे. आम्ही गाडी लावली तिथे आणि वडापाव खातोय, एन्जॉय करतोय. चिअर्स. चिअर्स. तिथे चल ना सावलीमध्ये. इकडून खालचं काय दिसतंय का? ऐक ना, 2 घेऊन जाऊया अजून वरती. मस्त खाऊया, बसूया तिथेच. मस्त आहे वडापाव. घरी पण जाऊन काय करायचंय काय माहित काय कराय. काय नाही. आता नाही रे, जरा पावसातच भारी वाटतंय. मस्तपैकी आता टॉपला येऊन पोहोचलो आहोत. आता या पवन चक्की आहेत त्या एकदम समोर दिसत आहेत. आणि इथे ऍक्च्युली पावसाची जे नजर आहेत ना ते खूप जास्त बघण्यासारखे असते. जसं की धुकं वगैरे एकदम मस्त असतं इथे. असं वाटतं की ढगामध्येच फिरू. एकदा कधीतरी पावसाचा प्लॅन करू विश्वदीप. नक्की नक्की. बाकीच्या फ्रेंड्स लोकांना बोलू. लोक आलेत फोटो शूट करतात वगैरे आलेत. जरा इकडे बघू शकताय गाडी लावते. दगड लेफ्ट ना चित्र. मस्त आहे.
मस्त आता इथे टॉपला आलेलो आहे एकदम पवनचक्कीच्या खाली. इथे जाऊया. हा आणि इकडे जरासा येताच हा काय विहंगम नजारा बघायला मिळतो. बाप रे, एकदम खतरनाक खतरनाक व्ह्यू आहे. आणि पावसाळ्याचा इथे एक नंबर असेल. विश्वदीप भाई जास्त पुढे नको, एक नंबर दिसतंय. ब्युटिफुल. बसलो असतो निवांत. हा ऊन खूप आहे पण बेस्ट आहे भाई. इथे कॅम्पिंग वगैरे का मस्त टेंट बिंट टाकून दादांनी इथे कॅम्पिंग पण केलेली. एक नंबर होईल यार. ही नदी कुठली आहे? नदी कुठली आहे? ही नदी कोणती तरी मोठी कोयना विनाच वाटतं रे. अरे खतरनाक दिसते एकदम. असं छोटं छोटं मस्त बेट बीट पण त्यासारखं आहे. फोन मध्ये दिसत नसेल एवढं ना. फोन मध्ये पण मस्त वाटतंय ना भाई. क्लासिक, एकदम क्लासिक. छान आहे एकदम. पावसाळ्यात ते एक नंबर असेल ना. पावसात एकदम मस्त हिरवं हिरवं वाटतं इकडे सगळीकडे. मस्त येऊ आपण, पावसाचा प्लॅन करूच. बाकीचे फ्रेंड्स लोक बी रेडी टांग द्यायला. आता इकडे जातो. आणि इकडं आता पवनचक्की बघू तिथे कसं आहे काय आहे. त्याला चालू. तर मस्तपैकी पवनचक्कीच्या इथे बसून मस्त एकदम शांत एकदम होतं, पीस. आणि वरती जी हवा लागत होती, वाव. म्हणजे खरंच गावी जी मजा आहे ना मित्रांनो, कधीतरी अशी येऊन घ्यायला हवी. आणि विश्वदीपच्या गावी आपण प्लॅन करू. आणि त्या बाजूला तुम्ही बघू शकता काही नजारे आहेत खतरनाक, एक नंबर. ते पावसाळ्यामध्ये सगळं अजून भारी दिसत. काय बोलतोय विश्वदीप? नक्कीच आपण एक प्लॅन करूया सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी नकोच करूया. सगळ्यांनी मिळून म्हणजे मोजून जे पब्लिक आपली आहे ती आपण जाऊया. टांग देणारे पब्लिक टांग देतील तरी आपण प्लॅन करतो. जरा बजेट वाढतं पण तरी आपण प्लॅन करतो. यस. आता घाट आता आम्ही उतरतो आणि डायरेक्ट आता घरीच जातो जेवायला. सी यू गाईज. हे काय काय? नाही नाही काय? नाही 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 गेला गेला तर गेला गेला गेला. सो आम्ही आलो मस्तपैकी फिरून वगैरे आलो. नंतर दुपारी थोडं लेट जेवलो आणि झोपलो होतो. आता मस्त लग्नासाठी फ्रेश होतोय मस्तपैकी. इकडे एकदम सूर्य पण थोडा आता मावळायला चालू होतोय. जवळजवळ 5 वगैरे वाजलेत. आणि इकडे गावचा जो माहोल आहे इकडे विश्वदीप एकदम. आम्ही कपडे आतमध्ये सगळे लेडीज आहेत म्हणून आम्ही कपडे कुठे चेंज करायला बाहेर मंडपाच्या बाहेर. आणि या पोरीने आम्हाला मस्त कुल्फी खिलवली. हो ना. नाव काय तुझं? त्रिशाली. तिने मस्त कुल्फी खिलवली आम्हाला. अरे पडशील. आणि हिने तू काय दिला? तर आता आम्ही रेडी होतो मस्त. आणि रेडी होऊन भेटतो बाबा. तर फायनली मस्तपैकी रेडी वगैरे झालंय सगळं. आम्ही इकडे विश्वदीपची फॅमिली आहे सगळी. विश्वदीप पण मावशीकडचे सगळे विश्वदीपच्या. आणि आम्ही पण एकदम ब्ल्यू ब्ल्यू घातलंय मस्तपैकी. विश्वदीप पण एकदम चप्पल घातलंय. आणि सगळीकडे नटलेत, फोटो बिटो काढतायत. जाऊ आता लग्नाला. आहे रुपाली सुरेंद्र धावडे मावस बहीण यांच्याकडे नवरदेवी सुवर्णाचे नथ सप्रेमड. मुलीचे मामा मुलीला स्टेजवर घेऊन या. मुलीला स्टेजवर घेऊन या. लग्नाची वेळ झालेली आहे. मुलीला मुरड विनायक मड चिंतामणी देव. सो फायनली लग्न वगैरे झालंय. आणि आम्ही मस्त रेडी वगैरे होऊन आता कपडे वगैरे काढले. आणि पुन्हा आता प्रवासासाठी तयार झालोय. जेवण वगैरे थोडंसं झालंय. आणि आता आम्ही पुन्हा चाललोय ते मुंबईच्या दिशेने. आम्ही निघू आता मुंबईला. जवळजवळ आता वाजलेत 8 वाजलेत. बघू आता विश्वदीपची फॅमिली येईल तेव्हा आम्ही निघू. आणि उद्या सकाळी ऑफिसला पण जायचं आहे.
बघू कधीपर्यंत पोहोचतोय आणि ऑफिसला किती वेळात जातोय काय बघू, झोप बीप मिळते की नाही, लेट्स सी. बट मजा एकदम एक नंबर आली विश्वदीपच्या गावी. पुन्हा एक ट्रिप खास फिरण्यासाठी मारायला नक्की येऊ पावसाळ्यात. सी यू गाईज. अपडेट देतो तुम्हाला कधी पोहोचतो काय पोहोचतो. बाय. या गाईज सो जवळजवळ 3 वाजले, 2:30-3 वाजले रात्री साताऱ्यावरून मुंबईला यायला. आणि मग त्याच्यानंतर विश्वदीपकडेच होतो मी, कारण पुन्हा ऑफिसला सुद्धा जायचं होतं सकाळी. आणि ऑफिस वगैरे करून ऑफिसमध्ये मस्तपैकी झोपा येत होत्या, बट काम खूप होतं. काम वगैरे कंप्लीट केला आणि मग घरी येऊन जो झोपलो आहे. आणि आज नेक्स्ट डे आहे. सो मस्त मजा आली विश्वदीपच्या गावी जाऊन. मस्त त्याच्या गावची जी माणसं होती ती सगळी खूप चांगली होती. चांगल्या पद्धतीने त्यांनी माझा पाहुणचार केला आणि येता येता त्यांनी मला शाल वगैरे पण दिली. सो ते पण एक गेस्चर त्यांचं खूप मस्त होतं. आणि विश्वदीपची मम्मी तर काय म्हणजे खूप अगदी मुलासारखंच वावरत असते माझ्याशी. सो ते बघून एकंदरीत खूप भारी वाटतं. आणि विश्वदीपच्या गावी जायचा पुन्हा एकदा प्लॅन नक्की बनवू, चांगलं एक्सप्लोअर करण्यासाठी. आता काही जास्त वेळ नव्हता म्हणून एकदम आटोपता होता थोडासा प्रवासा, बट नेक्स्ट टाइम थोडा प्रॉपर खास फिरण्यासाठी जाऊ. आणि यस गायज, हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आय नो तुम्ही सबस्क्राईब नाही करत, फक्त बघून घेता, बट सबस्क्राईब करा जरा गायज. थोडीशी मोटिवेशन भेटून जाईल गायज. बाय, टेक केअर, गुड डे गायज, बाय.